है ना. आपण युनिटचं नाव म्हटलं श्रेणी. लक्ष द्या बा, श्रेणीचे 3 प्रकार आहे. तसे श्रेणीचे 3 प्रकार. एक आहे अंकगणितीय श्रेणी. द्या लक्ष पहा. एक आहे अंकगणितीय श्रेणी. अंकगणितीय श्रेणी ज्याला आपण म्हणतो अरिथमॅटिक प्रोग्रेशन, एपी. ठीक आहे ना. एक आहे भौमितिक श्रेणी. भौमितिक श्रेणी. भौमितिक श्रेणी ज्याला आपण म्हणतो जॉमेट्रिक प्रोग्रेशन, जीपी. म्हणून या युनिटचं नाव म्हणतो आपण एपी अँड जीपी, अरिथमॅटिक प्रोग्रेशन, जॉमेट्रिक प्रोग्रेशन. पुन्हा एक श्रेणीचा प्रकार आहे तो म्हणजे संवादी श्रेणी. संवादी श्रेणी ज्याला इंग्लिश मध्ये म्हणते हार्मोनिक प्रोग्रेशन. ठीक आहे, हार्मोनिक प्रोग्रेशन. पण हा प्रकार आपल्या स्पर्धा परीक्षेत विचारत नाही. ठीक आहे, याचे थेरम राहते. या प्रकारात प्रूफ करणं राहते, डावी बाजू उजवी बाजू. आधी ते होतं ना आपल्याला प्रमेय वगैरे राहत होते भूमितीत, है ना. ठीक, तशा पद्धतीने याला प्रूफ करणं राहते. ठीक, चालेल. म्हणजे हा आपल्या स्पर्धा परीक्षेत आहे नाही. पण आपल्याला माहित असावं श्रेणीचे फक्त 2 प्रकार नाही तर 3 प्रकार आहे. ठीक आहे, चालेल. म्हणजे एक अरिथमॅटिक प्रोग्रेशन, जॉमेट्रिक प्रोग्रेशन आणि हार्मोनिक प्रोग्रेशन. ठीक आहे, चालेल. मग ह्या आपल्या स्पर्धा परीक्षेत आहे नाही. मग आपल्याला शिकायचे अंकगणितीय श्रेणी आणि भौमितिक श्रेणी. ठीक आहे, चालेल. मग आता नेमकं अंकगणितीय श्रेणी काय, भौमितिक श्रेणी काय ते आपण पाहू. ठीक, मी उदाहरण सांगतो फक्त पहा. अंकगणितीय श्रेणी म्हणजे जसं समजा उदाहरणार्थ आता मी म्हटलं की समजा 3, 6, 9, 12, 15, 18 n पर्यंत, है ना. ठीक, म्हणजे पहा 3 अधिक 3 6, 6 अधिक 3 9, 9 अधिक 3 12, 12 अधिक 3 15, 15 अधिक 3 18, 18 अधिक 3 21, 21 अधिक 3 24 असं n पर्यंत. आणि एक उदाहरण आपण पाहू. ठीक, 3 3 दोने 6, 6 दोने 12, 12 दोने 24, 24 दोने 48, 48 दोने 96 n पर्यंत. ठीक आहे. आता या श्रेणीत आणि या श्रेणीत फरक आहे. पहा दिसायला दोन्ही श्रेणी सारखंच आहे, पटत आहे. ठीक, म्हणजे या श्रेणीत आणि या श्रेणीत काय फरक, तर या श्रेणीत काय होत आहे, प्रत्येक 2 संख्यातील फरक समान आहे. पटत आहे. ठीक, इथं प्रत्येक 2 संख्येतला फरक समान आहे आणि इथं प्रत्येक 2 संख्येतला गुणोत्तर समान आहे. गुणोत्तर पहा, इथं गुणोत्तर आहे 1 2, इथंही गुणोत्तर आहे 1 2, इथंही गुणोत्तर आहे 1 2. समजत आहे. इथंही गुणोत्तर आहे 24 1 24, 24 2 48. हा, मग आपल्याला हे समजलं की अंकगणितीय श्रेणी त्यालाच म्हणू ज्या श्रेणीत समजा फरक समान म्हटलं है ना. ठीक, तर ते होते अंकगणितीय श्रेणी. आणि जिथं गुणोत्तर समान, गुणोत्तर गुणोत्तर यालाच आपण दुसऱ्या भाषेत काय म्हणू, पट. ठीक आहे, गुणोत्तर घेऊ किंवा पट म्हणू. ठीक आहे, जसं पहा दुप्पट 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 है ना. ठीक, मग जिथं पट समान किंवा गुणोत्तर समान त्याला म्हणू आपण भौमितिक श्रेणी आणि जिथं फरक समान त्याला म्हणू आपण अंकगणितीय श्रेणी. ठीक आहे, चालेल. म्हणजे हे सगळं सांगायच्या मागचं कारणच एवढं आहे की तुम्हाला गणितात फक्त ओळखता आलं पाहिजे की नेमकं हे गणित कोणत्या श्रेणीतलं आहे, कारण त्या हिशोबानं त्याचे फॉर्म्युले बदलते ना. ठीक आहे, म्हणजे अंकगणितीय श्रेणीचं जर गणित असेल तर तिथं n व पद ओळखणं वेगळं फॉर्म्युला आणि भौमितिक श्रेणीचं गणित असेल n व पद ओळखणं याच्यासाठी वेगळा फॉर्म्युला. बरं, कधी कधी तुम्हाला याच्यात द्या लक्ष पहा 3 6 9 12 ... या मालिकेतील 104वे पद कोणते, म्हणजे आपल्याला असं करत करत 104वे पद शोधायचं आहे. टर्म म्हणजे पद. ठीक आहे ना, 104वे पद शोधा. तर मॅन्युअली तर शक्य नाही, कारण पेपरमध्ये वेळ जाईल ना, प्रत्येक 18 21 वगैरे. आता इथं वेळ आहे आपल्याकडे, आपण 104वे पद शोधू शकतो. पण पेपरमध्ये है ना आपल्याला तिथं फॉर्म्युला अप्लाय करायला लागल.
किंवा ट्रिक्स आहे ते पाहू आपण. ठीक, चालेल. मग एकतर कधी कधी म्हणन ते n व पद शोधा, 104 व पद शोधा, किंवा कधी कधी म्हणन त्या सर्व पदांची बेरीज करा. पडत आहे? ठीक, म्हणजे 3, 6, 9, 12, 15, 18 या मालिकेतील 97 पदापर्यंतची सर्व पदांची बेरीज किती, असं गणित असेल. समजलं? ठीक, म्हणजे या अंकगणित श्रेणीत दोन प्रकारचे गणित, एक तर n वे पद शोधणे, n वे पद शोधणे ते किती असेल माहित नाही, आणि त्या सर्व n पदांची बेरीज करणे. क्लिअर? ठीक. तसंच भौमितिक श्रेणीचे पण दोन गणित सेम, की आपल्याला या मालिकेतील n वे पद शोधणं आणि त्या सर्व पदांची बेरीज करणं. ठीक आहे? क्लिअर? म्हणजे याची दोन फॉर्म्युले, याची दोन फॉर्म्युले. ठीक आहे? चालेल. मग हे फॉर्म्युले अप्लाय करत असताना पहिले समजलं पाहिजे फक्त की नेमकं हे गणित कोणत्या श्रेणीत आहे. मग आता क्लिअर झालं, जर गणित मध्ये फरक समान असेल तर आपण कोणती श्रेणी घेतो, अंकगणित श्रेणी, आणि जर गुणोत्तर समान असेल तर आपण घेतो भौमितिक श्रेणी. क्लिअर? मग ठीक. आणि संवादी श्रेणीचे गणित आपण शिकत नाही. क्लिअर? ठीक, कारण हा आपल्या सिलेबसचा पार्ट नाही. क्लिअर? चालेल. मग आता याच्यावर आपण हळूहळू गणित घेऊ. ठीक, चालेल. लिहा मग, टाका पहिले हेडिंग अंकगणित श्रेणी, हे लिहून घ्या पहिले, आणि मग अंकगणित श्रेणी चालू करू. ठीक, चालेल. n वे पद शोधणे किंवा काढणे. ठीक आहे? n वे पद शोधणे किंवा काढणे, n वे पद शोधणे किंवा काढणे. ठीक, चालेल. जर आपल्याला या अंकगणित श्रेणीमधलं n व पद काढायचं असेल तर फॉर्म्युला वापरायचा. ठीक, चालेल. लिहा मग, तो फॉर्म्युला आहे n वे पद बरोबर a अधिक n-1 गुणेला d. a अधिक n-1 गुणेला d. या फॉर्म्युल्यानं आपण n व पद शोधतो. ठीक, याच्यात तुम्ही म्हणू शकता a म्हणजे a ला म्हणायचं पहिले पद, सगळं एक्सप्लेन करतो, फक्त लिहा. a ला म्हणायचं पहिले पद, n ला म्हणतो आपण पदाचा क्रमांक, पदाचा क्रमांक, d ला म्हणतो आपण फरक, दोन पदांमधील फरक. d म्हणजे फरक. a म्हणजे पहिलं पद, n म्हणजे तो पदाचा क्रमांक, d म्हणजे फरक, म्हणजेच n म्हणजे पदाचा क्रमांक. ठीक आहे? ओके. ज्या पद्धतीनं आपण आता n व पद या बाय फॉर्म्युला शोधलं, तसंच आता त्या सर्व पदांची काय करणार आहे, बेरीज. ठीक आहे? लिहू मग आपण खालच्या ओळीत, है ना, सर्व पदांची बेरीज करणे, है ना, सर्व पदांची बेरीज, बेरीज, सर्व पदांची बेरीज. त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे, त्याला म्हणते समेशन ऑफ nth टर्म, असं ते चिन्ह आहे. समजा समेशन ऑफ nth टर्म म्हणजे सर्व पदांची बेरीज बरोबर, सर्व पदांची बेरीज बरोबर n भागेला 2 a अधिक l, n भागेला 2 a अधिक l. या फॉर्म्युल्यानं आपण सर्व पदांची बेरीज करतो. सेम मग या a ला म्हणतो आपण पहिलं पद, आणि या l ला म्हणायचं शेवटचं पद. इथं फक्त l म्हणजे काय होते, शेवटचे पद, शेवटचे पद. l म्हणजे होते शेवटचे पद, n म्हणजे त्या पदाचा क्रमांक. आता या फॉर्म्युल्यानं तुम्ही सर्व त्या पदांची करू शकता बेरीज. ठीक आहे? चालेल. आपण म्हटलं सर्व पदांची बेरीज करायची असेल तर हा फॉर्म्युला वापरू शकतो. अजून पुन्हा लक्ष द्या पहा, जर आपल्याला सर्व पदांची बेरीज करायचं असेल तर आपण काय म्हटलं, n भागेला 2, n/2 कंसात. ठीक आहे? a म्हणजे पहिलं पद, a म्हणजे पहिलं पद, a अधिक. आता l ला आपण काय म्हटलं, शेवटचं पद,
आणि तेच शेवटचं पद आपण या फॉर्म्युल्याने शोधतो. n पद शेवटचं पद आपण या फॉर्म्युल्याने शोधतो है ना. मग या l च्या जागी मी पुन्हा असं लिहितो a अधिक n-1 गुणेला d. समजलं. म्हणजे या फॉर्म्युल्यानं सुद्धा आपण सर्व पदांची बेरीज करू शकतो. ठीक आहे. ठीक. पहा आता याच्यात काय झालं, n/2 कंसात a अधिक a म्हणजे 2a अधिक n-1 गुणेला d. मग हा सुद्धा फॉर्म्युल्यानं आपण काय करू शकतो, सर्व पदांची बेरीज. म्हणजे हाही फॉर्म्युला हाही आहे, दोन्ही एकच आहे. पण याच्यात काय झालं, पहिलं पद तर दिलं असेल, या गणितात शेवटचंही पद ओळखा लागते. पहिले शेवटचं पद शोधा लागल. पण इथं शेवटचं पद शोधायचं कामच नाही. पहिलं पद आपल्या नजरेसमोरच असेल, कारण सुरुवातच तिथून होते. ठीक आहे. मग पहिलंही पद माहित असेल, तुम्हाला म्हणून ना की सर्व 10 पदांची बेरीज किती, म्हणजे n ची किंमत 10 होऊन जाईल है ना, कारण पदाचा क्रमांक 10 आहे. आणि फरक पण तुमच्या समोर असेल. समजत आहे. म्हणजे शेवटचं पद एक्स्ट्रा शोधाचं काम पडणार नाही. पडलं या फॉर्म्युल्यानं. म्हणजे आपल्याला हाही फॉर्म्युला वापरणं आहे, हाही वापरणं आहे. म्हणजे दोन्ही माहित पाहिजे. सर्व पदांची बेरीज करायचं असेल तर. ठीक. चालेल. मग हाही लिहून ठेवा. ठेवाली. आता या गणितात तुम्हाला काय म्हटलं, 4, 8, 12, 16, 20, 24 असं करत करत या मालिकेतलं कितवं पद शोधायचं आहे, 23वं. पण पहिली गोष्ट पहिले ओळखायचं की हे गणित कोणत्या श्रेणीतलं आहे. ठीक आहे. मग इथं काय समजत आहे, फरक सारखा. म्हणून या गणितात कोणती श्रेणी आहे, अंकगणितीय श्रेणी. क्लिअर. ठीक. आता मला ओळखायचं आहे 23वं पद. शिकवताना फक्त लक्ष देऊ. ठीक. पहा गणित आहे 4, 8, 12, 16 त्याच्यानंतर 20 कॉमा है ना. असं करत करत आपल्याला ओळखायचं आहे 23वे पद. 23वे पद. आता जर हे 23वं पद शोधायचं असेल तर पदाचा क्रमांक कितवा शोधायचा आहे, 23वा. म्हणजे या टोटल टर्म किती आहे, 23. हे पद काय होय, तर हे 4 पहिलं पद, 8 दुसरं पद, 12 तिसरं पद. याला आपण पद म्हणतो, म्हणजे टर्म इंग्लिश मध्ये. ठीक आहे. चालेल. मग असं मला कितवं पद शोधायचं आहे, 23वं. मग आपल्याला माहित आहे की n-वे पद बरोबर a अधिक n-1 गुणेला d. मग a म्हणजे 23वे पद बरोबर है ना. मग पहिला क्रमांक a म्हणजे पहिलं पद, 4 अधिक n म्हणजे 23-1 आणि d म्हणजे फरक. तर इथं फरक कितीचा आहे, 4चा. ठीक आहे. लिहिलं 4. मग 4 अधिक 23 मधून 1 गेला, 22 गुणेला 4. मग 4 अधिक 4 2 8 पुन्हा 4 2 8. 88 अधिक 4 किती होते, 92. म्हणून 23वं पद या मालिकेतलं कितवं असेल, 92. ठीक आहे. हे झालं बाय फॉर्म्युला. ठीक आहे. अंकगणितीय श्रेणीचा फॉर्म्युला हा वापरून आपण सॉल्व केलं. मग प्रत्येक वेळेस फॉर्म्युलाच वापरायला लागते का, असंही काही नाही. बरोबर. पडलं. पहा मग आता लक्ष देऊ. ठीक आहे ना. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला फॉर्म्युल्यानंच सॉल्व करायला लागल असंही काही नाही, पण माहित असू द्या. ठीक आहे. झालं. पहा मग आता तुम्हाला म्हटलं 23वं पद काढायचं आहे, 23वं पद. तर त्या प्रत्येक 2 पदामध्ये टोटल गॅप किती येत आहे, 22. जर पद 23वं काढायचं असेल तर ह्या ज्या गॅप होत्या त्या किती होत्या, 22. पहा अजून लक्ष दे. पहा ह्या 3 पदांचा जर विचार केला, 3च पदाचा, तर गॅप किती सापडते, 2. 4 पदाचा विचार केला तर गॅप किती सापडते, 3. समजून घ्या, मी शॉर्टकट सांगत आहो है ना. 5 पदाचा विचार केला तर गॅप किती सापडते, 4. आणि एक गॅप कितीची आहे, 4ची. लक्ष देत आहे. पहा आपण शोधू 5वं पद शॉर्टकटनं है ना. 5वं पद. मग जाऊ 23व्या पदावर. मला 5वं पद शोधायचं आहे. जर 5वं पद शोधायचं असेल तर गॅप किती असेल, 4. आणि एक गॅप कितीची, 4ची. 4 चूक 16.
आणि ते 16 या संख्येत मिळून टाकू. 16 आणि 4 20. मग मला 23वं पद शोधायचं आहे. गॅप किती असेल 22. मग गॅप झाल्या 22. एक गॅप कितीची 4 ची. 22 गुणिला 4 88. ते 88 पहिल्या पद मध्ये मिळवायचं आहे. मग 88 अधिक 4 किती रे 92. तुम्ही n व पद असंही शोधू शकता ना. पटतंय ठीक चालेल समजलं. घ्या मग हे लिहू पहा. 8 11 14 17 20 डॉट 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 म्हणजे अनंत पर्यंत आहे. या मालिकेतलं आपल्याला 24वं पद शोधायचं आहे. मग आपण शॉर्टकट काय पाहिलं. जर 24वं पद पाहिजे असेल तर गॅप किती असेल 23 झालं. गॅप असेल 23. पण योग गॅप कितीची तर या दोघातला फरक. तर एक गॅप किती 3. मग 23 गुणिला किती करणे 3. 3 त्रिक 9. 3 दोने 6 किती होते 69. आणि 69 अधिक किती करणे 8. मग 69 मध्ये पहिली संख्या मिळवून टाका. 8 आणि 9 17शी 7. पुन्हा 1 किती 7. म्हणून आपलं 24वं पद किती 77. बर बाय फॉर्म्युला जर गेलो 24वे पद बरोबर तर आपण काय करतो. पहिले पद अधिक n-1 24 - 1 आणि गुणिला काय फरक किती 3. मग इथे तेच होणार आहे ना 23 गुणिला 3 है ना ठीक. आणि पहिल्या संख्येत मिळवतो 8 अधिक किती रे 69 आणि आपलं उत्तर किती 77. म्हणजे एकतर तुम्ही बाय फॉर्म्युला जा नाहीतर शॉर्टकट वापरा. गणिताचं उत्तर सारखंच येते. घ्या लिहूया. या गणितात आपल्याला काढायचं आहे 60वं पद. मग 60वं पद काढायचं आहे ना. तर गॅप किती आहे 59. एक कितीची आहे 4. मग 59 गुणिला 4. 9 चूक 36. 5 चूक 20 आणि 2 23. 236. पण 236 मध्ये किती मिळवणे 7. मग 236 मध्ये 7. 6 12 1 13. 2 3 1 4 आणि आपलं उत्तर पाहिजे 243. असं झालं पाहिजे डायरेक्ट पेपर मध्ये ठीक. बाय फॉर्म्युला जातो म्हटलं तर 60वे पद जर शोधायचं असेल तर पहिले पद अधिक n-1 60 - 1 आणि फरक आहे 4चा. 7 अधिक 59 गुणिला 4. मग पुन्हा 7 अधिक तेच 236 आणि दोघांची जर बेरीज केली तर 243 आपल्या गणिताचं उत्तर. क्लिअर. आता या गणितात रघु एका रिक्षात बसला है ना ठीक. आता जिथं मीटरचे जर रिक्षा असले है ना तर रिक्षात बसल्याबरोबर तो मीटर डाऊन करते. मीटर डाऊन केल्याबरोबर पहिले मीटर भाडं सुरुवातीला किती दिसलं 15. ठीक आहे 15 रुपये. मग प्रत्येक किलोमीटर माग 3 रुपये काय होते वाढ. म्हणजे त्यानं 1 किलोमीटरचा प्रवास केला तर त्याला चार्जेस लागन 15 रुपये. पुन्हा 1 किलोमीटर गेला तर त्याला भाडं लागन 18 रुपये. पुन्हा 1 किलोमीटर गेला त्याला भाडं लागन 21 रुपये. पुन्हा 1 किलोमीटर 24. म्हणजे असं समजते की या गणितात फरक कसा आहे सारखा जो आहे 3 रुपयाचा. ठीक आहे ओके. असं करत करत त्याने किती किलोमीटर प्रवास केला 22 किलोमीटर. ठीक आहे. पण आपल्या गणितात आपण काय म्हणू की 15 18 21 24 हे 4थं पद 5वं 6वं 7वं असं 22वं पद आपल्याला शोधणं आहे. ते 22वं पद 22 रुपये असेल का नाही ते कोणतं तरी असेल पण त्याचा क्रमांक 22 आहे. मग 22वं पद जे असेल तेच आपल्या गणिताचं काय असेल उत्तर. मग बाय फॉर्म्युला जाऊ शकतो किंवा शॉर्टकट. 22वं पद शोधायचं असेल तर गॅप असेल 21. एक गॅप कितीची 3ची. मग 21 गुणिला 3 63. हे 63 आपल्याला मिळवणे आहे पहिल्या पद मध्ये. 5 3 8 6 1 7. मग 22वं पद किती असेल 78 रुपये. एकतर असं करा किंवा फॉर्म्युल्यानं पहा 22वे पद बरोबर
मग आपल्याला काय करायचं आहे, पहिलं पद अधिक 22 मायनस 1, फरक कितीचा 3चा, 15 अधिक 21 गुणिला 3, 15 अधिक 63 आणि दोघाची बेरीज किती 78. मग रिक्षावाल्यास इथं किती असन 78 है ना, असं करत करत इथं असन 78 म्हटलं ठीक. मग हे झालं 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 3, 4 असं करत करत हे असन 22 किलोमीटर आणि त्या मीटरवर डिस्प्ले किती असन 78. मग रघुने रिक्षावाला किती रुपये द्यावे 78 रुपये. पटत आहे, ठीक, घ्या लिहून घ्या. आता या गणितात समीर एका टॅक्सीत बसला तेव्हा मीटर भाडं किती होतं 20 रुपये. आता सुरुवातीची संख्या दिली आहे 20. आता प्रत्येक किलोमीटर माग 4 रुपयाची वाढ होते, म्हणजे एका किलोमीटरला 20 रुपये, पुन्हा अजून 4 न वाढवून किती 24 रुपये, पुन्हा अजून किती 28, पुन्हा अजून किती 32, असं प्रत्येक किलोमीटर माग वाढ होते. म्हणजे समजा त्यानं 4 किलोमीटरचा प्रवास केला तर त्याला द्या लागत 32 रुपये. पण या गणितात त्यानं किती किलोमीटर प्रवास केला हे दिलं नाही, हे विचारलं. समजत आहे, हे विचारलं. पण त्यानं शेवटी रिक्षावाल्याला किती रुपये दिले ते दिलाय 112 रुपये. समजत आहे, ठीक. शेवटी रिक्षावाल्यास त्याने 112 रुपये दिले. मग आपल्याला या गणितात काय माहित आहे, पहिलं पद आणि शेवटचं पद. घ्या लक्ष द्या बरोबर, शेवटचं पद माहित आहे है ना, ठीक. पण हे शेवटच्या पदाचा क्रमांक कितवा होय हे माहित नाही. म्हणजे 1, 2, 3, 4 असं करत करत हा कितवा क्रमांक होय हे माहित नाही. मग या गणितात आपल्याला काय शोधणं आहे, n ची किंमत. n म्हणजे पदाचा क्रमांक. हा जेवढा पदाचा क्रमांक असेल त्यानं तेवढे किलोमीटर काय केला प्रवास. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे है ना, शेवटचे पद बरोबर किंवा n पद बरोबर a अधिक n मायनस 1 गुणेला d झालं, ठीक. मग n म्हणजे 112वे पद असं होईन काय, 112वे पद नाही, ते nच माहित नाही. 112व तर पद होय भेटलं. समजा उदाहरणार्थ लक्ष द्या शब्दाकडे, समजा उदाहरणार्थ हे असन 20व पद. मग इथं म्हणतो आपण 20वे पद बरोबर. 20व पद कोणतं तर ते वय 112. पटत आहे, ठीक. मग हे वय शेवटचं पद जे आपल्याला माहित आहे किती आहे 112 बरोबर. समजलं, ठीक. ए म्हणजे पहिलं पद अधिक n माहित आहे का नाही, आणि फरक माहित आहे कितीचा आहे 4चा. कळलं, ठीक. हा 20 प्लस इकडे जाऊन काय होते मायनस. मग 112 मायनस 20 बरोबर n मायनस 1 गुणेला 4. आता 2 मधून 2, 11तून 2 गेले किती रे बरोबर n मायनस 1 गुणेला किती 4. हा गुणाकारातला 4 इकडे जाऊन भागाकारात जाईल. मग आता 92 भागेला 4 बरोबर n मायनस 1. मग 4 न भाग देऊ, 4 2 8, 1 राहिला, 4 3 12, n मायनस 1. हा मायनस इकडे जाऊन प्लस होईल, इकडे लिहितो मी. म्हणजे 23 अधिक 1 बरोबर किती n, आणि 23 आणि 1 24. म्हणजे त्यानं किती किलोमीटर प्रवास केला 24 किलोमीटर प्रवास केला. द्या लक्षात. आता आपण क्रॉस चेक करू. त्यानं 24 किलोमीटर प्रवास केला याचा अर्थ गॅप किती असेल 23 है ना, 23. मग एक गॅप कितीची 4 ची, मग 4 त्रिक 12 ची, हातचा 1, 4 2 8 आणि 1 9. हे 92 पहिल्या पद मध्ये आपण मिळवून देतो. म्हटलं 92 अधिक किती 20, 2 9 2 11. शेवटचं पद किती भेटते 112. समजलं. त्यानं किती किलोमीटर प्रवास करावा 24 किलोमीटर. घ्या मग. एका सभागृहात 35 रांगा आहे. सभागृहात किती रांगा आहे किती असू शकते है ना, त्या 35चा आपल्याला इथं काहीच नाही करायचं. सभागृहात रांगा 35 आहे. मग पहिल्या रांगेत आहे हे असं गणित आहे. समजा पहिल्या रांगेत आहे 20 खुर्च्या बरोबर,
दुसऱ्या रांगेत आहे 22 खुर्च्या, तिसऱ्या रांगेत आहे 24 खुर्च्या. याप्रमाणे टोटल रांगा किती आहे? 35 रांगा आहे 35. पण आपल्याला 25व्या रांगेत किती खुर्च्या आहे? पहिली रांग, दुसरी, तिसरी, असं करत करत 25वी रांगा आहे 35. पटलं? ठीक. आपल्याला पाहिजे 25व्या रांगेतल्या खुर्च्या किती. पटलं? ठीक. मग नंतर आपण या सर्वांची बेरीज करू. बरं पटलं? ठीक. आता फक्त प्रश्न केला 25व्या रांगेत खुर्च्या किती, मग सभागृहात एकूण खुर्च्या किती, तर मग सर्वांची बेरीज करणार. ते आपण पुढचं गणित पाहू नंतर. ठीक. चालेल. आता फक्त 25व्या रांगेत खुर्च्या किती, मग सेम आपल्याला माहित आहे 20, 22, 24, 26 असं करत करत 25वं पद है ना. आता आपल्याला शोधणे आहे 25वे पद. बस सिंपल. मग आता 25वे पद बरोबर पहिले पद अधिक n-1 25 - 1 गुणेला किती फरक? 2. म्हणजेच 20 अधिक 24 गुणेला 2. 24 2 48 आणि ते मिळू आपण 20 मध्ये, तर किती येते? 68. म्हणून या 25व्या रांगेत खुर्च्या किती असेल? 68. हे आपलं गणित. आणि तुम्ही पाय शॉर्टकटही करू शकता पटकन. ठीक आहे. चालेल. घ्या.